तर तुम्ही सहाय्यक आयुक्तांशी काय त्यांनी दिलंय तुम्हाला आश्वासन आणि त्याविषयी सांगा आणि त्यांचं काय कारवाई करणार आहेत की नाही पुढे? मागील 5 दिवसापासून आमचे प्रकाश पाटील दिवावासियांसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि दिव्यातला जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो मागील अनेक वर्षापासून गंभीर आहे. फक्त दिव्यातल्या पाण्याचा नाही तर रस्त्याचा आणि इतरही गोष्टींचा दिव्यामध्ये भयानक दिव्याची परिस्थिती आहे. याच्या आधी देखील आमचे अभिजित पानसे साहेब काही वर्षापूर्वी उपोषणाला बसले होते दिव्याचे डम्पिंग या विषयामध्ये आणि त्यावेळेला डम्पिंग या विषयाला वाचा फुटली आणि आज दिवेकर डम्पिंगच्या जाचातनं तरी मोकळे झालेले आहेत आणि ते श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमचे आमदार माजी आमदार राजूदादा पाटील यांचा आहे. आज देखील पाण्याचा जो काही दिव्यातला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आणि टँकर माफिया वाढलेल्या आहेत, चोरीचे कनेक्शन्स वाढलेले आहेत, या सर्व विषयात आमचं प्रकाश पाटील मागच्या 5 दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे. आज आम्ही 2 दिवसापूर्वी आमचं मंडळ हे आयुक्तांना देखील भेटलं होतं. आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांना भेटलेलो आहे आणि आमच्या 2-3 मागण्या आहेत. त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवारपासून आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून राहू. सोमवार मंगळवार 2 दिवस त्यांचं कार्यालय आणि तिथून न्याय जर नाही मिळालं तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून राहू आणि दिवेकरांना पाण्याचा प्रश्न जो दिव्याचा आहे तो मिटवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तसंच दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा पण प्रश्न खूप मोठा आहे. दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हा खरा आला कशामुळे तर वाढतं दिव्यात अनधिकृत बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की रोज माणसं येणार असतील तर पाणी कुठून आणणार ना तुम्ही. तुमची ड्रेनेजची व्यवस्था तेवढीच आहे, तुमची रस्त्याची व्यवस्था तेवढीच आहे, तुमच्या रेल्वे स्टेशनची क्षमता तेवढीच आहे, पण चुकीच्या पद्धतीने धोकादायक अशा अनधिकृत इमारती उभा करणं, त्यातून तिथल्या स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांची फोटो भरणं एवढंच मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सो या सगळ्याच्या विरोधात त्या नवीन वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक जन आंदोलन उभं करेल आणि पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिव्यातली सगळ्यात मोठी आंदोलनं जी याच्या आधी 2016, 17, 18ला तुम्ही पाहिलेत अशाच प्रकारची आंदोलनं दिव्यामध्ये तुम्हाला दिसतील. हे माझा मोबाईल कुठे आणखी कट झाला ना माझं.